तर आपला जो आजचा विषय आहे तो मुख्य विषय जो आहे तो तर आपण जे पाहणार आहोत ते मुख्य विषय म्हणजे हा आपला जागृतीचा आहे. जागृती हा म्हणजे परिचित शब्द आहे ना. अवेअरनेस, अवेकनिंग ज्याला आपण म्हणतो. तर जागृती वेगवेगळ्या विषयाची असते है ना. तर राजकीय जागृती किंवा धार्मिक जागृती, ज्याला आपण काय आध्यात्मिक जागृती किंवा राष्ट्रीय जागृती, पर्यावरणाविषयीची जागृती, किंवा मेडिकल फील्डमध्ये समजा एड्स विषयीची जागृती, किंवा माता बाल कल्याण विषयाची जागृती, किंवा आता आपण मध्यंतरी आपला जो मोठा आघात झाला जगावर तो कोरोनाचा, त्यावेळेला लोकांना जागृत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिले जायचे, सांगायचे आणि लोकांचं माइंड अवेअर केलं जायचं. त्याच्याविषयी लोकांचं मन हे जागृत केलं जायचं आणि तो विषय लोकांपर्यंत पोहोचवला जायचा. त्याला आपण जागृती म्हणतो. म्हणजे जागृती ही मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे, मानसिक प्रक्रिया आहे की माणसाचं मन त्या विषयाला धरून जागं होतं. त्याला आपण जागृती हा शब्द वापरतो. बुद्धांनी याला सती हा शब्द वापरला. सती, पाली सती शब्द आहे. सती, तुम्हाला जे पुस्तक पाहिलं त्याचे ते सती साधना आहे. सती हा पाली शब्द आहे. पाली. सत म्हणजे वास्तव. सत म्हणजे वास्तव, वास्तवाची जागृती, त्याला सती म्हणतात. आणि वास्तव म्हणजे काय, ज्याला आपण सत्य म्हणतो. आणि सत्य म्हणजे काय, तर आपल्या इंद्रियांना, आपल्या जागृत मनाला, म्हणजे आपल्याला जे अनुभवाला येतं त्याला आपण सत्य म्हणतो. सत्य नेहमी तेव्हा सत्य असतं जेव्हा त्याचा तुम्हाला अनुभव येतो. तोपर्यंत ते सत्य नसतं. तोपर्यंत ती सत्याविषयीची माहिती असू शकते. म्हणजे मी म्हटलं की नगरमध्ये सध्या पाऊस पडतोय, तर तुम्ही इथेच आहात, नगरमध्ये आहात, आणि मी म्हणतो तुम्हाला नगरमध्ये पाऊस पडतोय, तर तुम्ही म्हणता नाही नगरमध्ये पाऊस पडत नाही. तुम्ही म्हणलं नाही सावळीला पाऊस पडला किंवा तिकडे शेंडूला पाऊस पडला, तर ते म्हणाल कशावरून, तर म्हटलं मी तिथून आलोय आणि मी काय थोडासा भिजलोय, म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. आणि ते तुम्ही स्वीकारता का, तर तुमच्या डोळ्यांना हे दिसतं, मी सांगतो याच्यावर तुमचा विश्वास आहे आणि मी थोडासा ओला झालो हे तुम्ही डोळ्यांनी पाहताय आणि तो मग बरोबर असेल, सत्य असेल. तर मी म्हटलं नगरमध्ये पाऊस पडतोय, तर ते म्हणता कुठे पाऊस पडतोय, म्हणजे ते सत्य नाही. सत्य का नाही, तुम्हाला आपल्याला अनुभवाला येत नाही. तर अनुभव हा नेहमी, सत्य हे नेहमी अनुभवावर आधारलेलं असतं. आणि जेव्हा सत्य हे अनुभवावर आधारलेलं नसतं तेव्हा ते सत्य नसतंच आपल्यासाठी. ते ज्याला अनुभव येतो त्याला सत्य येते.
बाकीच्यांना ती बाकीच्यांसाठी सत्याविषयीची माहिती असते. आता हे सगळं काय बोलतो मी, आपण ज्याच्याबद्दलची माहिती मिळवणार आहोत ती माहिती म्हणजे त्याचा विषय म्हणजे आपण स्वतः आहोत. आपल्याला आपल्याविषयीची माहिती आहे का? आपल्याला आपल्याविषयीचं भान आहे का? आपल्याला आपल्याविषयीचा बोध आहे का? आपण स्वतःचे विचार जाणतो का, की आता या क्षणी काय चाललंय मनामध्ये, डोक्यात विचार चाललेत, कशाचे विचार चाललेत, कोणकोणते विचार चाललेत, हे स्पष्ट जाणवत आहे का? आपल्या मनात काय इमोशन्स आहेत, काय भावना आहेत, हे स्पष्ट जाणवत आहे का? आपण जिवंत आहोत, आपलं अस्तित्व म्हणजे जिवंत अस्तित्व आहे, याच्याविषयी आपल्याला आपलंच अस्तित्व असून, आपलंच जीवन असून आपल्याला काय माहिती आहे, काय जाणतो आपण आपल्या स्वतःविषयी, हा आपला जागृतीचा विषय, हा सतीचा विषय. म्हणजे बुद्धांनी जो शोध घेतला तो ह्या विषयाचा घेतला. वाक्य पूर्ण सांगा. बुद्धांनी जो शोध घेतला तो आपलं स्वतःचं आयुष्य आपण जाणतो की नाही ह्याचा शोध घेतला. आता हा शोध सायन्स पण घेत आहे. मानसशास्त्रामध्ये तुम्ही पाहत असाल, मानसशास्त्रामध्ये 80% माइंड, आता सिग्मंड फ्राईड त्यांचा जो शोध आहे की 80% मन हे आपलं अनकॉन्शियस असतं, अजागृत असतं, निद्रिस्त असतं, झोपलेलं असतं. 80% 90% काय असेल, आणि फक्त 10-20% आपण जागे असतो. आपण जरी आता वाटतं की तुम्ही पाहताय इकडे आणि ऐकताय, तर आपण 100% ऐकू शकत नाही, 100% पाहू शकत नाही. का? तर आपलं जे निद्रिस्त मन आहे हे इतर विषयांमध्ये गुंतलेलं आहे, ज्याचं आपलं जीवन बनलेलं आहे. आपण इथं बसल्या बसल्या इथं ऐकता ऐकता, पाहता पाहता आपल्या मनामध्ये आपलं घर असेल, आपल्या मनामध्ये आपल्या काय आज काय कार्यक्रम आहे त्याचा तो विषय डोक्यात असेल, किंवा आपला काय बिझनेस असेल त्याचं डोक्यात असेल, किंवा इथं ऐकता ऐकता आपल्या मनात हे येऊ शकतं की आता हे किती वेळ चालणार आहे, लवकर संपला तर बरं होईल, मला काम आहे, तो विषय डोक्यात चाललेला असेल आणि तुम्ही इथं ऐकताय पाहताय. तर आपलं मन 100% कधीच पाहत नाही, आपलं मन 100% कधीच ऐकत नाही, ते फक्त 10% 20% ऐकतं. 80% हे निद्रिस्त असतं. त्याच्यात काही गोष्टी आपल्याला जाणवतात, काही इकडे गेलं तिकडे गेलं, भटक, आपण त्याला भटकणं म्हणतो. आपलं मन भटकतं हे आपल्याला थोडंसं जाणवतं, पण कुठं भटकतं, कुठं कुठं भटकतं, कुठं कुठं जातं हे आपल्याला माहिती नसतं. तर माहिती नसणं म्हणजे अजागृत अवस्था आहे, आणि माहित असणं म्हणजे जागृत अवस्था आहे. आपले जे बाहेरचे विषय आहेत, जे आपण आधी चर्चेला सुरुवात केली, किंवा सामाजिक जागृती किंवा राजकीय जागृती किंवा आणखीन काही विषय, जे विषय आपण घेतले ते विषय जाणून घेणं सोपं आहे, कारण ते इंद्रियांचे विषय आहेत. म्हणजे तुम्ही पाहता, वाचता किंवा कानानं ऐकता, किंवा आणखीन तुम्हाला काही पदार्थांविषयीची माहिती तुम्हाला कोणी सांगितली तर तुमचा तो पदार्थ जिभेचा असेल तर तो जिभेचा विषय आहे, गंध सुगंधाचा असेल, दुर्गंधाचा असेल तर तो नाकाचा विषय आहे. गरमी आहे, वातावरणात फार गरमी आहे असं आपण म्हणतो, तर कशावरून गरमी आहे, तर आपल्या त्वचेला ते जाणवते, आपल्या शरीराला ते जाणवते गरमी आहे.
म्हणजे बाहेरच्या गोष्टी जाणवणं हे सोपं आहे. कारण आपण जगाशी बाहेर जे जोडलेलो आहोत ते इंद्रियांनी जोडलेलं. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, आपलं संपूर्ण त्वचा. याच्या अनुसार ह्याच्या काय म्हणतात, याच्या आधारे आपल्याला जगाचं ज्ञान होतं. म्हणून याला ज्ञानेंद्रिय म्हटलं. आणि या ज्ञानेंद्रियामुळं आपल्याला जगाचं ज्ञान होतं. आणि हे साठवून जिथं ठेवलं जातं त्याला सर्वसाधारणपणे मन म्हणता येईल. ते मन 80% अजागृत असतं आणि 20% प्रमाण टक्केवारी जरा वेगळी असू शकते. काहींच्या बाबतीत 30%, काही लोक निद्रिस्त असतील, 70% निद्रिस्त असतील, 30% जागृत असतील. काही लोक 80% निद्रिस्त असतील, 20% जागृत असतील. काही लोक 50% निद्रिस्त असतील, 50% जागृत असतील. पण जो संपूर्ण जागृत असतो तो कोण? जो संपूर्ण जागृत असतो तो कोण? तर बुद्ध म्हणजे ज्यांना बोध होतो तो बोध, ते बुद्ध. म्हणजे बुद्ध जे आहेत हे माणसामध्येच आहेत असं बुद्धांनी शोध लावला. आणि माणूस हा बुद्ध केव्हा होऊ शकतो? जेव्हा त्याची अजागृत अवस्था समजा 80 किंवा 70% काय असेल ते, आणि इकडे 20 ते 30% अजागृत अवस्था 80-70 किंवा जागृत अवस्था 20-30%, ही जसजशी कमी होत जाते. म्हणजे अजागृत अवस्था कमी होते म्हणजे जागृत अवस्था वाढते त्यातली. आणि त्याची जसजशी वाढत जाते तसतसं त्याला आपल्या जीवनाचा बोध होतो, अस्तित्वाचा बोध होतो, त्याला विचारांचा बोध होतो, त्याला भावनांचा बोध होतो, त्याला आपला जगण्याचा बोध होतो. आणि जेव्हा माणसाला बोध होतो एखाद्या गोष्टीचा, जेव्हा आपल्याला बोध होतो ती गोष्ट कळते, तेव्हा ती गोष्ट आपल्याला कळते. आणि समजा एखादा मोठा प्रश्न आपल्या जीवनामध्ये असेल आणि तो प्रश्न आपल्याला कळाला, कधी कळतो? त्या प्रश्नाचं स्वरूप कळाल्यावर, त्या प्रश्नाचा बोध झाल्यावर. पण तो प्रश्न समजला नाही तर त्याचं उत्तर पण आपल्याला सापडत नाही. तसे आपले सगळे प्रश्न जे आहेत, जास्तीत जास्त प्रश्न हे या अजागृत मनामध्ये दडलेले आहेत. कारण हे आपण जाणत नाही, याचा आपल्याला बोध नाही. आता उदाहरणार्थ आपण बसा. सोनानी साहेब या. तिथे बसा समोर. तर चर्चा अशी चाललेली आहे की थोडक्यात फक्त सांगतो तुमच्यासाठी, नवीन आलात म्हणून. आपलं मन हे 80-70% अजागृत असतंय. म्हणजे आपल्याला आपण माहिती नसतो. आणि 30 किंवा 20-30% आपण जागृत असतो. तेवढेच आपण स्वतःला जाणतो. म्हणजे आपण जेवढे जाणतो असं आपल्याला वाटतं. आता समजा तुम्ही पाहताय, तिथे आलात आणि आता आल्या तुम्ही बसलात आणि ऐकायला सुरुवात केली. आता पाहायला सुरुवात केली, ऐकायला सुरुवात केली. आता तुम्ही
100% ऐकू शकत नाही, 100% पाहू शकत नाही. कारण तुम्ही ज्या परिस्थितीतून आलात त्या परिस्थितीचा जो परिणाम आपल्यावर असतो, आधी आपलं मन त्याच्यामध्ये जास्त गुंतलेलं असतं. किंवा कदाचित तो असं वाटतं मला उशीर झाला, ते उशीर जर लवकर आला असतो तर बरं झालं. म्हणजे तुमचं मन त्याच्यात असतं, त्या विषयात. म्हणून 100% पाहत नाही, 100% ऐकत नाही. त्या विषयातून मन काढून इथे तुम्ही ऐकण्यात आणि पाहण्यात जर लावू शका तर तुम्ही 100% पाहणार, 100% ऐकणार. परंतु असं होत नाही जनरली. का होत नाही? आपलं 80%, 70% मन, ज्याचा मानसशास्त्र पण सांगतं अनकॉन्शियस माइंड, हे इतर विषयामध्ये गुंतलेलं असतं. आणि ते इतर विषय म्हणजे कोणते? तर तुमच्या इंद्रियांचे बाहेरचे विषय असतील किंवा भूतकाळ असेल आपला भूतकाळ, म्हणजे आपला मेमरी, ज्या सगळ्यात आपल्याला माहिती नसतात. काही ठराविक माहिती असतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आठवत नाही. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. किती लोकांना आपला स्वतःचा जन्म आठवतो? स्वतःचा जन्म आठवतो का आपल्याला? आपल्याला आपला जन्म आठवत नाही. जन्मानंतरची किती वर्ष आठवत नाहीत? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. बालवाडीत गेलेलं आठवतं का? नाही आठवत. तेव्हा आपलं वय असेल समजा 3 वर्ष किंवा 4 वर्ष, बरोबर? म्हणजे बालवाडी आपल्याला आठवत नाही. पहिली आठवते. अच्छा, पहिलीतलं काय आठवतं? तुमची पाटी. आत्ताच्या मुलांची पाटी पाहता की तुमची पाटी, तुमची शाळा, तुमची पेन्सिल, पांढरी पेन, खडूची पेन्सिल, तुमची पट्टे बसलेलं तुम्हाला आठवतं? काही लिहिलेलं आठवतं? हा, पण ते आठवतंय का? आत्ता ते पाहून नाही सांगायचं, तुमचं स्वतःच. म्हणजे मला त्यावेळेस वाचता पण येत होतं. नंतर 1-2 वर्षांची आता फक्त पहिलीवर या. आता पुढे 2रीत जायचं नाही, 3रीत जायचं नाही, 4थीत जायचं नाही, फक्त पहिलीत या. पहिलीच्या आधी गेलं तर आणखीन चांगलं. पहिलीच आठवतं. पहिली आठवत. पहिलीतलं तुम्हाला किती आठवतं? किती टक्के आठवतं? म्हणजे मला वडील घेऊन सोडायचे. वडील अच्छा, नेऊन सोडायचे म्हणजे शाळेत जातानाच आठवतं. आणि शाळेत जात नाही म्हणून मारलेलं आठवतं? मारलेलं वडिलांनी नाही मारला. आईनी नंतर पुढे मारलेले. आता पहिली असताना नंतर मारलं. पुढचं आठवतं. हे पुढचं का आठवतं? तर पुढचं भान आहे, पुढची जागृती आहे, पुढचं माहिती आहे. थोडंसं आठवतं. म्हणून ते पहिली नंतर 2री 3री काय असेल मग ते नंतरच आठवतं. थोडं आठवतं. आणि आज सकाळी किती वाजता उठलो आपण? मी 5:30ला उठलो. बरोबर 5:30ला उठलो. नंतर 5:19ला उठलो. अच्छा, बाहेर गेलो थोडा आणि मी त्या थोडंसं ध्यान साधना वगैरे करत असतो. ओके, विपස්සना करता तुम्ही? ध्यान. बरं, ठीक आहे. ओके, 5:30ला उठले तुम्ही? 5:19. 5:19 मी मोबाईल मध्ये बघितलं. 5:21चा गजर असतो. 5:19चा तुमचा हे असतो. उदाहरण म्हणून घेतो बरं का. आपलं अजागृत मन आणि जागृत मन कसं काम करते ह्याच्यासाठी हे उदाहरण. ते प्रत्येकाने स्वतःला लावून पाहतं. म्हणजे मी मला लावून पाहणार. आणि हे शिकवायचं काम नाही चाललंय, लक्षात घ्या. आपण आपला स्वतःचा अभ्यास करतो. जागृती म्हणजे स्वतःची जागृती. याला दुसरा एक शब्द आहे भान. भान किंवा आत्मभान. आपलं स्वतःचं जगण्याचं भान, विचाराचं भान, बोलण्याचं भान,
बसण्याचं भान, चालण्याचं भान, खाण्याचं भान, पिण्याचं भान, भावनांचं भान, हे सगळं एक जागृतीतले हे विषय आहेत. तर तुम्ही 5:30ला 5:19ला बरोबर, हो 5:19ला तुम्ही उठलात. आता किती वाजले? ॲक्युरेट टाइम 11:22. 11:22 वजा 5:19. थांबा चला. हा हा कुणी आलंय का? अरे आलेत का? ठीक आहे ठीक आहे. त्यांना येऊ द्या इथे, त्यांना येऊ द्या. आता इथे तुम्ही बसा. तुम्ही डिस्टर्ब नका हो. नाही तुम्ही नका डिस्टर्ब. तुम्ही टाइम दिलाय 10:30 10:30ला. तुमचं कर्तव्य तिथे थांबा. बाकीच्यांनी ते शोधत यायचं नाही का. तर 11:22 वजा 5:19 किती झाले? साधारण 6 तास. साधारण 6 तास झाले. 6 तासातलं आपल्याला काय काय आठवतं? 7 तास काय केलं आपण? त्यानंतर मग 5:19 झाले. थोडस बाहेरून थोडस चक्कर मारले. ओके फिरले तुम्ही. हो आणि नंतर मग 5 म्हणजे 5:15ला मी परत ध्यानाला बसलो. ध्यान केलं. पाऊण तास बसलो. पाऊण ते 1 तास. ओके. नंतर त्यानंतर मग थोडस नंतर यांचा फोन आला या म्हणजे ठीक आहे. मग तुम्ही आले. ओके. आगमन झालं. हे फक्त मुद्दे याच्यासाठी लिहितो की आपल्याला हे 6 तासात काय झालं ते थोडसे लक्षात. तर तुम्ही फिरले, ध्यान केलं. 2 ते 3 तास झाले मला. हा 2 वेळा फोन झाले. त्यांचा 2 वेळा फोन आला. बरं 2 फोन. हा आणि मग इकडे आले तुम्ही. आगमन झालं तुमचं. 11:22 पर्यंतचा हा कार्यक्रम आहे. 6 तासात एवढं काम केलंय. आता हे 6 तासातलं काम आहे का हे? सहा तासात एवढंच झालं का? आणखीन बऱ्याच गोष्टी झाल्या. पण आंघोळ झाली वगैरे. हा ते सगळं आपल्याला असं काही गोष्टी आपल्याला आठवतात का त्या, की काय काय 6 तास झालं? ते 6 तासात काय काय झालं? 6 तासातलं अर्धा एखादा तासाचं आठवत असेल. ध्यान केलं तर ध्यानात काय झालं हा पण प्रश्न आहे. तुम्ही ध्यानात काय केलं? त्याची जागृती होती का? जेव्हा तुम्ही बसलात काय काय केलं त्यावेळेस? काय झालं त्यावेळेला? मनाची जागृती होती का? ध्यान चालू असताना म्हणजे थोडस आपण फ्लॅशमध्ये जातो 1 सेकंद 2 सेकंद. हा 2 सेकंद कळतं. बाकी झोपेत असतं, अजागृत असतं. पुन्हा 2 सेकंदाचं दिसतं, परत झोपेत जातो. आता हा 6 तासाचा हिशोब आहे. तुमचं वय किती? ज्याने त्याने आपापलं वय पाहतो. माझं वय आता माझं 70 सुरू झाले. 68 69 पूर्ण झालं. तुमचं वय 58 आहे. तर आता 6 तासात जर एवढं तर 58 वर्षात किती? असं गणित बघायचं. आता जागृतीचा अभ्यास आहे, सतीचा अभ्यास आहे. आपल्याला माहित असलेलं 20-30% असतं जीवनातलं. ते जास्त झालं मी म्हणतो. पहिलीतलं जर आपल्याला पाटील, पेन्सिल आणि बस्कर आणि वडिलांनी सोडलं एवढंच जर त्या 1 वर्षातलं आठवत असेल आणि त्याच्या आधीचं काहीच आठवत नाही, म्हणजे 5 वर्षाचं काहीच आठवत नाही, जन्म तर आठवतच नाही. आपला स्वतःचा जन्म आपल्याला आठवत नाही. तुम्हाला आठवता? स्वतःचा जन्म आपल्याला आठवत नाही. 5 वर्षाचं काय आठवत नाही.
6व्या वर्षातलं थोडंफार, 7व्यातलं थोडंफार, असं करून करून आपण आत्ताच्या 6 तासात पाहिलं तर थोडंच आठवत आहे. म्हणजे थोडंच माहिती आहे आपल्याला, आपलं स्वतःचं थोडंसंच भान आहे. त्यामुळे थोडीशीच माहिती आहे. माहीत नाही तो भाग फार मोठा आहे. याला मानसशास्त्रज्ञांनी अनकॉन्शियस माइंड किंवा अजागृत मन म्हटलेलं आहे. आणि बुद्धांनी त्याला विस्मृतीची अवस्था म्हटलं. विसरतो आपण विसरत विसरत जगतो. ते अनकॉन्शियस नाही, ते सबकॉन्शियस. अनकॉन्शियस, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस 3 लेवल त्यांनी मांडलात. ऍक्च्युअली 2च आहेत त्या. सबकॉन्शियस म्हणजे अजिबात आठवत नाही. उदाहरणार्थ पहिली 5 वर्ष, उदाहरणार्थ तसे बराच मोठा काळ आहे. आता मी 69 वर्ष, जेव्हा आता 29 एप्रिलला वाढदिवस केला तेव्हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की 69 वर्ष पूर्ण झाली म्हणजे नेमकं काय झालं. काय झालं 69 वर्ष पूर्ण झाली जे मला आठवतच नाही. तुम्ही 69 वर्ष म्हणजे काय, काय आपलं वय म्हणजे काय नेमकं काय सांगता येईल का? आपलं वय म्हणजे नेमकं काय? आपण एवढेशे वर्ष जगलो म्हणजे काय, काय झालं नेमकं? हा, वाढलं. पण काय काय वाढलं? काय वाढलं? शरीर वाढलं. शरीर वाढताना तरी आपल्याला आपलं स्वतःचं भान होतं काय? आपल्या मनाची जी जडणघडण झाली, आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, आपण जे समजा मी 69 वर्ष जे काही बोललेलं आहे ते काहीच आठवत नाही, बरंचसं आठवत नाही. आता सुद्धा मी 20 मिनिटं बोलते, आपलं बरंचसं विस्मृतीत किंवा एक सवयीचं म्हणून बोललं जातं. फार थोडं जे त्याचं भान असतं, त्याची जागृती असते. बाकी बऱ्याचशा गोष्टी सवयीने आपण करतो पण माहित नाही काय करतो. जी गोष्ट अजिबात आठवत नाही तीच अनकॉन्शियस आहे, अजागृत आहे. जी थोडीशी आठवते ती तेवढी जागृत अवस्था आहे. आणि जागृती आणि अजागृतीची जी मधली अवस्था आहे, जे काही आठवतं काही नाही आठवत, काही कधी इकडं कधी तिकडं. म्हणजे तुम्ही आता समजा जागृतीपूर्वक ऐकत असाल, पाहत असाल, पण मध्येच माइंड दुसरीकडे जात असेल, मन दुसरीकडे जात असेल, त्याच्यात दुसरे विचार येत असतील, दुसरे विषय येत असतील, दुसऱ्या तुलना चाललेल्या असतील. कधी जे आत्ता आपला जो विषय असेल तर तुम्ही ह्या विषयाची तुलना तुमचं मन दुसऱ्या विषयाशी करत असेल. तुम्ही आधी जे काय अभ्यास केलाय, जे काय ऐकलंय, जे तुम्हाला माहिती आहे त्याच्याशी तुम्ही तुमचं मन तुलना करत असेल. किंवा तुमचं मन असं म्हणत असेल एक सांगतात हे काय बरोबर नाही, म्हणजे ते बरोबर आहे का बरोबर नाही ह्याच्यात तुमचं मन अडकलेलं आहे, ऐकण्यात नाही. असं पण असू शकतं. तर आपलं मन हे विक्षिप्त आहे, विचित्र आहे आणि ते आपल्या हातात नाही. आत्ता ते आपल्या हातात नाही. कारण ते आपल्याला विचारून बाहेर जात नाही, आपल्याला विचारून घरी जात नाही, आपल्याला विचारून ते ऑफिसमध्ये जात नाही, आपल्याला विचारून ते एखाद्या विषयामध्ये जात नाही. जे तुम्ही आता ज्या परिस्थितीतून इथं आलात तर तिथं कदाचित अरे येताना आता असं येतो एक माणूस मला आडवा आला आणि ते ऍक्सिडेंट झाला असता मी वाचलो किंवा तो वाचला, ऍक्सिडेंट झाला असता तर त्याचा जो तुमचा आपल्यावर परिणाम होतो, उदाहरण म्हणून सांगतो, त्याचा आपल्यावर जो परिणाम होतो ती धक्का देणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या लवकर आठवतात. माणसाला जीवनात ज्या गोष्टी परिणाम करतात मनावर, दुःख किंवा सुख पण कमी आठवतं पण दुःख जास्त आठवतं, यातना जास्त आठवतात आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी जास्त डोक्यात असतात. म्हणून माणूस चिंता करतो, घाबरतो, त्याला स्वप्न पडतात, काही गोष्टी आठवल्या की तो अस्वस्थ होतो. याचं प्रमाण जास्त आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टी जास्त करून अजागृत मनात असतात. बुद्धांचा शोध जो आहे, सती जागृती, बुद्धांचा शोध जो आहे तो हा आहे, आपल्याला हे अजागृत मन जागृतीमध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. ही साधना आहे, त्याला आपण सती साधना म्हणतो किंवा जागृतीची साधना म्हणतो. सध्या आपलं जे चाललंय याला आपण जागृतीची कार्यशाळा म्हणतो. कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप. आता आपण काहीतरी काम करतोय, आपण जरी बसलोय तरी बसलो नाही फक्त, आपण काहीतरी काम करतोय. काय काम करतोय? आपलं मन स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सतीचा अभ्यास करते, ते जागृतीचा अभ्यास करते. हे काम चालू आहे आता. याला तुम्ही डोळे झाकून बसा, नाही तर डोळे उघडे ठेवून बसा. मनाला आपण अशा पद्धतीनं कामाला लावू शकतो. हा शोध बुद्धांनी लावला. हे लावल्यामुळे काय झालं? त्यांना जीवनाचा बोध झाला, जगण्याचा बोध झाला. बोध झाल्यामुळे जगण्यातले जीवनातले प्रश्न समजले. काय प्रश्न आहेत आपले? त्याला एक पर्टिक्युलर शब्द आहे. आपले प्रश्न काय आहेत त्याला एक विशिष्ट शब्द आहे, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपले प्रश्न, जीवनाचे प्रश्न काय आहे? आता आपण म्हटलो किंवा चिंता असते, अस्वस्थता असते, अस्थिरता असते, मन स्थिर नाही, शांत नाही, मन भटकतं, आपल्यामध्ये अहंकार असतो की आपल्यामध्ये न्यूनगंड असतो, अहंगंड असतो किंवा न्यूनगंड असतो, किंवा तिसरा एक गंड आहे त्याला समगंड म्हणतात. एक मिनिट रिपीट काय? एक मिनिट रिपीट करणार नाही, आता रिपीट नाही, रिपीट होऊ शकत नाही, खूप मागे जाऊ शकत नाही. मग हा विषय ऐकणारच हे डिस्कनेक्ट होतो. म्हणून आपण आता इथेच थांबा. आता तुमचं माइंड, तुम्ही इथे थांबा, म्हणजे तुमचं माइंड इथं ठेवा. तुमचं मन हे, हाच आपला अभ्यास आहे. तर आपला जो जीवनातला प्रश्न आहे तो आपली चिंता आहे. आपली चिंता आहे, तुम्ही